भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय युतीच्या प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं, निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेस उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मंत्री, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते सन्माननीय आशिष शेलार साहेब, ज्यांचं या ठिकाणी अत्यंत पोटतिडकीनं भाषण झालं, ते उत्तर मुंबईचे माजी खासदार, जनसेवक सन्माननीय गोपाळ शेट्टी साहेब, या ठिकाणाहून दुसऱ्या कार्यक्रमाला भाषणासाठी निघून गेलेले आमदार प्रकाश सुर्वे, सन्माननीय नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, आरपीआयचे सन्माननीय अध्यक्ष रमेश गायकवाड, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक जे.पी. मिश्रा साहेब, ॲडव्होकेट अखिलेश चौबे, सन्माननीय श्रीकांतजी पांडे, श्री मोतीमाई देसाई, मीनाताई पालमन, मनो देसाई, ललित शुक्ला, कृष्णकांत दरेकर, सागर पवार, रमेश आंबोरे, निकेश तळेकर, हसीना शेख, अमित उतेकर, दिलीप वावळ, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं प्रभाग क्रमांक 3 वर भगवा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज असलेल्या या परिसरातील बंधू भगिनी आणि मातांनो, आज या ठिकाणी आशिष शेलार साहेबांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्या निमित्तानं ज्यांच्याकडे या उपनगर जिल्ह्याचं पालकत्व आहे, ज्यांच्याकडे उपनगर जिल्ह्याच्या विकासाची, पालकत्वाची जबाबदारी आहे, ते आशिष शेलार साहेब स्वतः आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्या ठिकाणी आलेले. बांधवांनो, मी या ठिकाणी मुंबईवर, देशावर, महाराष्ट्रावर बोलणार नाही. इथल्या स्थानिक प्रश्नांच्यावर बोलणार आहे, आशिषजींसमोर मांडणार आहे. कारण मुंबई कशा पद्धतीनं बदलते आपण सारेजण पाहताय. मोनोरेल असेल, मेट्रो रेल असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, आपलं टनेल बोरवलीचा असेल, झपाट्यानं मुंबई बदलते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतील, प्रकल्प असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावर माझी मुंबई त्या ठिकाणी चांगली असावी हा प्रयत्न देवाभाऊ या ठिकाणी करतायत. परंतु या ठिकाणी आशिषजी, मला आपल्याला सांगायचं आहे, इथली लोक कुठल्या अवस्थेत या ठिकाणी जगतायत. म्हणजे एका बाजूला उंच टॉवर आहे, त्या टॉवरमध्ये विजेचा लखलखाट आहे, त्या टॉवरमध्ये त्या ठिकाणी पाणी 24 तास आहे, चांगलं टॉयलेट आहे. परंतु रस्त्याच्या पलीकडे या झोपडपट्टीमध्ये राहतात त्या लोकांना आज मीटरचं कनेक्शन घ्यायची अडचण आहे. आज त्या ठिकाणी मगाशी उल्लेख केला तसं आजही मुंबई सारख्या शहरात आज गावागावामध्ये पाणी गेलं, पाड्यापाड्यांवर पाणी गेलं, पण माझ्या केतकी पाड्यात अजूनही पाण्यासाठी माझ्या महिलांना वणवण करावी लागते. आशिषजी, या ठिकाणी मी आपल्या आशीर्वादानं, आपल्या मदतीनं आज शब्द देतो, 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या वन जमिनीवरचे सारे प्रश्न निकाली काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्हाला मूलभूत सुविधा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून, आपले केंद्रीय मंत्री पियुषभाईंशी बोलून आशिषजींच्या नेतृत्वाखाली सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे. आज या ठिकाणी मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की महानगरपालिका ही आपल्यासाठी महत्वाची आहे. आमदार खासदारांपेक्षा नगरसेवक हा आपल्याशी जास्त जोडलेला असतो.
आणि अशा वेळेला तो नगरसेवक कोण असावा, काम करणारा असावा, ही त्या ठिकाणी लोकांची भावना असते. आणि म्हणून आज आपल्यासाठी प्रकाश दरेकरांसारखा नगरसेवक उमेदवार आज माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी महायुतीनं दिलेला आहे आणि तो आपल्या विश्वासावर दिलेला आहे. मी आपल्याला गॅरंटी देतो की शेलार साहेबांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केतकीपाड्याचा कायापालट केल्याशिवाय आपण राहणार नाही. दारकाडीचा आपण कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. शांतीनगरचा आपण कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. अशी जी 2-3 प्रश्न बघताय. झोपडपट्टी आमच्या या ठिकाणी टेकड्यांवर आहे. आज त्यांना कधीही नोटीस पाठवली जातात आणि बिचारा कष्ट करणारा घरकाम करणारा आमचा हा महिला वर्ग त्या ठिकाणी भयभीत होतो. मी म्हाडाचा सेल्फ डेव्हलपमेंटचा अध्यक्ष आहे. आपल्या मदतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या मदतीनं मी या ठिकाणी सांगतो की इथल्या रहिवाशांना इथेच पुनर्वसन करण्याची भूमिका आमचं सरकार घेईल हा विश्वास आज या ठिकाणी देतो. कोणतरी म्हणतं यांचे नगरसेवक आल्यावर काय करणार, असं करणार, झोपड्या तोडणार. बाबांनो मला सांगा, केंद्रात सत्ता आमची. केंद्रात आपले खासदार पियुष गोयल केंद्रीय मंत्री, या ठिकाणी मी आमदार, प्रकाश सुर्वे आमदार, आशिषजी आमचे पालकमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिकेत येणारी सत्ता सुद्धा भाजप आणि महायुतीची. मग कामं कोण करू शकणार आहे? ज्यांच्या हाती सत्ता आहे, ज्यांच्या हाती अधिकार आहे तेच कामं करणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्या विकासासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या महायुतीच्या पाठीशी उभं राहा ही विनंती या ठिकाणी करणार आहे. एक गोष्ट या निमित्तानं मी सांगतो, आशिषजी या ठिकाणी थोडे हप्तेखोरी जास्त आहे. आमच्याकडे पाण्यासाठी पण 250 रुपये घेतात. इकडे त्या ठिकाणी आमच्याकडे ड्रग्ज विकणारे काही लोक आहेत, अनैतिक धंदे करणारे लोक आहेत, गुंडगिरी करणारे आहेत. मी या ठिकाणी सांगतो, सर्वसामान्यांना त्रास देण्याचा प्रयत्न यापुढे त्यांनी केला तर त्या ठिकाणी ती गुंडगिरी फेसून काढून या ठिकाणी आम्ही टाकणार आहोत. तुम्ही तुमचं काम करा. सर्वसामान्यांना लुटण्याचं फिरण्याचं काम कुणी करू नये ही अपेक्षा या ठिकाणी आपल्याकडून आहे. मी या निमित्तानं सांगू इच्छितो, या मतदारसंघाची सेवा सुद्धा आमच्या राजेंद्र प्रसाद चौबे होते. त्यांनी या विभागासाठी खूप काम त्यांनी केलं. मी या निमित्तानं सांगतो, त्यांच्याही आठवणीला आम्हाला उजाला द्यायचा आहे. एक चांगला चौक किंवा रोडला राजेंद्र प्रसाद चौबे यांचं नाव देण्याच्या माझ्या मनामध्ये या ठिकाणी. आशिषजी हे प्रवेशद्वार आहे मुंबईचं. मुलुंडला चांगलं प्रवेशद्वार आहे. मी नॅशनल पार्कला चांगलं प्रवेशद्वार मी बनवतो. आपण बघताय या ठिकाणी एक चांगलं प्रवेशद्वार होईल. एका बाजूला छत्रपतींचा पुतळा आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. या आमच्या अस्मिता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्मिता आहे. त्या अस्मिता जपण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. काही लोक अशीच बोलतात की समाजाच्या नावावर मतं मागणार. कोण म्हणतात आम्ही दलित म्हणून मतं मागणार. अरे रमेश, आपल्याला माहिती मी आंबेडकरी विचाराचा किती पाईक आहे. म्हणजे मी सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षण झालंय माझं. आंबेडकरी विचारांचा वारसा माझ्याकडे आहे. अरे एक मी संवेदनशील किस्सा हृदय हेलावणारा सांगेन. अशी जी ज्या वेळेला माझ्या मुलाचा जन्म झाला, माझी डिलिव्हरी माझ्या मिसेसची 13 तारखेला त्या ठिकाणी होती. आपल्या कोकणामध्ये आपण पंचांग बघतो. डॉक्टरनी मला विचारलं 13 एप्रिल होती, आपण पंचांग बघा आणि कधी आपण त्या ठिकाणी सिझरिंग करूया, तुमच्या मुलाला जन्म देऊया. अशीच जी मी सांगितलं, पंचांगाची आवश्यकता नाही. 14 एप्रिलला महामानव या ठिकाणी जन्माला आलाय. ठरवून माझ्या मुलाचा जन्म मी 14 एप्रिलला केला. या भावना या त्या ठिकाणची सर्वेक्षण मला आंबेडकरांच्या विषयी आहेत, त्यांच्या विचाराविषयी आहेत.
आणि त्याच्यामुळे जातीपातीवर मतं मागण्याचे दिवस त्या ठिकाणी गेलेले आहेत. विकासाचं राजकारण त्या ठिकाणी आपण करणार आहोत. चांगल्या मराठी शाळा असतील, हिंदी शाळा असतील, युपीएससीचं सेंटर असेल, माझ्या या घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना नोकरी व्यवसाय मिळाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज 1 लाख रुपयापर्यंत आपण देणार आहोत आणि या लाडक्या बहिणींना सुद्धा आर्थिक सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत. आपण आपला आशीर्वाद द्या. प्रकाश दरेकरांना त्या ठिकाणी नगरसेवक करा. 5 वर्षात जर तुमच्या विभागाचा कायापालट झाला नाही तर प्रवीण दरेकर तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही, हा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो. आणि अशी जी आपण व्यस्त शेड्यूल मध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी, आमच्या मतदारांना या ठिकाणी आश्वस्त करण्यासाठी उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी कितीतरी कामं केलेली आहेत. रमेश, सिद्धार्थ कॉलेजला ज्या वेळेला लिकेज झालं त्या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेजचे छप्पर पडत होते, त्यावेळेला मी विरोधी पक्ष नेता होतो. राज्याच्या समाज कल्याण मंत्र्यांना सांगितलं मी सिद्धार्थ कॉलेजमध्ये शिकलोय, ते आता त्या ठिकाणी छपरा पडतायत. 13 कोटी रुपये या प्रवीण दरेकरांनी सिद्धार्थ कॉलेजला त्या ठिकाणी दिलेला आहे. सावित्रीबाई फुले नगरला त्या ठिकाणी मी पाण्याची व्यवस्था डोंगरावर त्या ठिकाणी केली होती. रामदास आठवले साहेबांना आपण बोलवलं होतं. अनेक सभांमधनं मी बोलेन, कारण आता आशिषजींचं मार्गदर्शन आहे. त्यांनाही ठाण्याला त्या ठिकाणी जायचं असल्या कारणानं मी जास्त वेळ घेत नाही. आपण कोणी काही सांगल, कोणी सांगल तो त्याच्या बरोबर आहे, हा याच्या बरोबर आहे, कोणी कोणाबरोबर नाही. आमची महायुती ही एक आहे आणि बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांना सांगा, त्यांना कोणी मतदान करणारे 100-500 असतील त्यांनाही सांगा की बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलाय, तो फुकट घालवू नका, तो चांगल्या माणसासाठी वापरा. प्रकाश दरेकरांना निवडून द्या. गोपाळबाई वन खात्यासाठी जे जे करतात त्याचं उत्तरही आपल्याला व्हायचं आहे. आपल्या माहितीसाठी शेवटचा किस्सा सांगतो. मी कधी श्रेय घ्यायला येत नाही, परंतु ज्या वेळेला आशिषजी गोपाळबाईंचं आंदोलन चालू होतं मी फोनवर संपर्कात होतो. गणेश नाईक वनमंत्र्यांना फोन केला, 15 मिनिटं अनिता पाटीलला कॉन्फरन्सवर घेतलं अधिकाऱ्यांना आणि गणेश नाईकांनी सांगितलं जे काय आहे ते नंतर बघू, आता त्या ठिकाणी तुम्ही थांबवा. मी बोर्ड लावायला आलो नाही, मी त्या ठिकाणी दौंडी पिटायला आलो नाही. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करायचं कारण नाही. श्रेय कुणाला घ्यायचंय त्यांनी घेऊ. त्या ठिकाणी तुमच्यासाठी मी काम करणार हा शब्द देतो. आणि प्रकाश दरेकरने ज्या पद्धतीनं 5 नंबरचा विकास केला, या तशाच पद्धतीनं या ठिकाणी आज प्रकाश दरेकर 3 नंबरचा विकास करणार आहेत. 4थ्या क्रमांकावर त्यांचा नंबर आहे आणि त्याच्यामुळे विजयाचा चौकार मारण्याचं काम माझ्या प्रभाग क्रमांक 3 मधील मतदार करतील, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. आपण आपल्या शेजाऱ्यांना सांगा, नातेवाईकांना सांगा आणि या ठिकाणी महायुतीचे प्रकाश दरेकरांना निवडून द्या अशी विनंती करतो. कमळासमोरील बटन दाबा अशी विनंती करतो. आणि माननीय पालकमंत्री या राज्याचे नेते आशिष शेलार यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना आपलं बहुमोल मार्गदर्शन करावं. माननीय नामदार आशिष शेलार साहेबांचा, आशिष शेलार साहेबांचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.